प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. विरोधक आक्रमक झालेत. लबाड लांडगं सॉन्ग करते, कर्जमाफीचं ढोंग करते, अशा पद्धतीने टीका केली. हतबल झालेला विरोधी पक्ष आहे. सगळ्यात मोठी कर्जमाफी माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झाले आणि त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम झालं आहे. आता विरोधकांना काहीच मुद्दे नाही, ते पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न या कर्जमाफीतनं झाला आहे. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं. 6 खासदार प्रवेश करणारे शिंदेच्या शिवसेनेमध्ये अशी माहिती मिळते. मिलिंद नार्वेकर पण मागावर आहेत का? कारण त्या पद्धतीनं त्यांनी ट्विट केलेलं काय म्हणा. नाही, मला मिलिंद नार्वेकरांविषयी माहीत नाही, परंतु ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे आणि 6 खासदार उबाटाला सोडून त्या ठिकाणी शिंदेसेनेत आले ते खरं आहे. मिलिंद नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांच्या संदर्भातलं ट्विट केलं आणि फ्रस्ट्रेटेड आहेत भास्कर जाधव. त्यांना लवकर विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेमध्ये त्यांना यायला पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांचं ट्विट आहे. नाही, मला वाटतं हा त्यांचा पक्षांतर्गत मामला आहे आणि विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय हा काही त्यांच्या आणि मधल्या वादावर डिपेंड नाही. ते विधिमंडळाची काही रचना आहे, पद्धत आहे, त्याप्रमाणे ते होतं. सरकार क्षेत्रामध्येच मोठी घडामोड घडावी यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहेत. नाही, निश्चितच मी प्रत्येक अधिवेशनामध्ये राज्यातल्या सहकारावर बोलत असतो. सहकाराला ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न असतो. याही अधिवेशनात सहकारातल्या अडचणी सरकारसमोर मांडणार आहे. कारण 4 जुलैला सहकारातला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे आणि त्यानिमित्तानं या संदर्भामध्ये भूमिका मांडलीच जाईल. आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.